दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले. सर्वनाचे ख्रिस्त पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्तात प्रिय बंधू भगिनींनो, एक माणसापेक्षा जेव्हा अधिक लोक जमतात किंवा कार्य करतात, त्याच्यामध्ये अधिक ताकद शक्ती आपल्याला दिसते. तसेच एक माणसापेक्षा समुदाय एकत्र येऊन विश्वास प्रकट करतात, की ते आपण मजबूत विश्वास पाहतो. आजच्या सुवर्तमानामध्ये आपण पाहतात की येशू मागे समुदाय येते आणि ही समुदाय एका मुका माणसाला घेऊन येत आहे आणि येशूकडे विनंती करत आहे या माणसाला बरे करण्यास. आणि या समुदाय या लोकांचा विश्वास पाहून येशू या माणसाला दया करतो. त्याच्यावर भूत आलेला त्याला दूर करतो आणि या मुका माणसाला परत वाचा प्राप्त होत आहे. तो परत बोलू शकतो. समुदाय प्रसन्न होत आहे येशूचे कार्य पाहून. परंतु फरिसी हे पाहून ते म्हणतात येशू मध्ये पण भूत आहे, येशू मध्ये पण वाईट आत्मा आहे, त्याच्याद्वारे त्यांच्या अधिकाराने तो हे कार्य करतो. तो देवाचा माणूस नाही, पण तो पण एक शैतान आहे. जर लोक येशूला ओळखतात तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतात फरिसी लोक, शास्त्री लोक ज्यांना देवाविषयी अधिक माहिती होता, ते येशूला ओळखण्यास प्रयत्न नाही करतात. ते आपले स्वतःचे डोळे बंद करतात. ते स्वतःचा विचार करतात. बंधू भगिनींनो, मुख्य माणसाला देवाने परत बोलण्यास हा वरदान दिला. आज येशू आपल्याला सर्वांना सांगतो, माझ्या जवळ या, मला तुमची गरज आहे. या जगाला संदेश देण्यास
येशूला आमची सर्वांची गरज आहे. आम्ही सर एक समुदाय, ख्रिस्ताने निवडून काढलेली समुदाय आहे. आपण जेव्हा एकत्र येतात ख्रिस्ताचं एक शरीर बनवतो, एक आपण चर्च बनतो आणि या चर्चचे कार्य म्हणजे या जगाला साक्ष देण्यास, विशेष करून देवाच्या शब्दाचा प्रचार करण्यास. पण बरेचशे वेळी आपण आपल्या शब्दाद्वारे, कृत्याद्वारे आपण साथ देत नाही. आपण मुख्य ना आहोत, परंतु आपण बोलत नाही. आज आपण प्रभूकडे आवाज मागूया. आम्हाला बोलण्यास स्फूर्ती देण्यास, येशूचे कार्य आमच्या जीवनाद्वारे करण्यास, अनेक समुदाय कसे आपण एकत्र राहण्यास आणि आपला विश्वास प्रकट करण्यास. अनेक वेळी आपण चुकलेले आहोत. आपण याची माफी मागूया आणि आज विशेष करून प्रार्थना करूया. अनेक लोक येशूला ओळखून गेल्यास, ती खूप आहे, कामकरी थोडे आहे, तर कामकारीसाठी आपण प्रार्थना करूया. अनेक कुटुंबामधून वोकेशन येण्यास आपण आज प्रार्थना करूया. आणि आपल्या सर्व पापाबद्दल आपण प्रभूकडे क्षमा मागून म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वर्तमान प्रभूची सवय मी अवगत करतो ते कल्पनाने, शब्दाने, हृदयाने केलेली मी पाप केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा पाप मोठा अपराध. म्हणून ते तुम्हाला पवित्र मध्ये सर्व संख्या परमान आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना. सरस्वत परमेश्वर दया करो, आमच्या पापाची क्षमा मला सरकारी जीवन हो. हे प्रभु आम्हाला दया कर, हे ख्रिस्त आम्हाला दया कर, हे प्रभु आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व बाबा तुझ्या सेवक व तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या आज्ञापालनाद्वारे पतित जगाचा उद्धार केलास. आम्हाला पापमुक्त कर व सरकाराच्या आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना दीक्षाबरोबर पवित्र आत्म्याचे ज्ञान सरकार जीवन राहणारा राज करणारे परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. वाड्यांची पेरणी करून वावटळीची कापणी करते. होशेया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, त्याने राज्य नेमले आहे, पण माझ्या विचाराने नेमले नाही. त्याने अधिपती स्थापले, पण त्यास माझी संमती नव्हती. केवळ नष्ट होण्याकरिताच त्याने आपल्यासाठी आपल्या सोडवत्यांच्या मूर्ती केल्या. हे संपवले. तुझ्या वासाचा त्याला वीट आणली. त्यांच्यावर माझा राग पेटला आहे. त्यास निर्दोष प्राप्त होण्यास किती काळ लागेल? कारण तेही इजारा करून झाले. कारकिर्दीने ते केले. ते देव नव्हते. या संभ्रमाच्या वासराचे तुकडे तुकडे होते. कारण ते वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात. त्याला काट आणली. अंकुराला कधीच येत नाही. आलेच तर ते पडके खाऊन टाकते. कारण विकर्णाने पाप करण्यासाठी पुष्कळ वेगा केला आहे. हा वेगा त्याला पाप मुलं झाला आहे. मी त्यांच्यासाठी आपल्या धर्मशास्त्रांचा लाखो आज्ञा दिलेल्या तरी त्याला त्या पडक्याच वाटतात. त्यांनी मला केलेली व्यक्तपणे म्हणजे केवळ मांस अर्पण ते खाणे होईल, पण मी परमेश्वर स्वीकारत नाही. आता तो त्यांचा अधर्मच नव्हे आणि त्यांच्या पापाचे शासन करील ते विश्वास करत जाते.
हे इस्रायल परमेश्वरावर भाव ठेव. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही. त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही. त्यांना नाक आहे पण वास येत नाही. प्रतिसाद हे इस्रायल परमेश्वरावर भाव ठेव. त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही. पाय आहेत पण चालता येत नाही. त्या बनवणारे आणि त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. प्रतिसाद हे इस्रायल परमेश्वरावर भाव ठेव. हे इस्रायल परमेश्वरावर भाव ठेव. तो त्यांचा सहाय्यकर्ता आणि त्यांची ढाल आहे. हे अहोरात्राच्या घडलेल्या परमेश्वरावर भाव ठेव. तो त्यांचा सहाय्यकर्ता आणि त्यांची ढाल आहे. प्रतिसाद हे इस्रायल परमेश्वरावर भाव ठेव. हे गोष्ट हालेलुया हालेलुया. हे परमेश्वरा आपला मार्ग मला दाखव. मला सरळ मार्गाने दे. हालेलुया. प्रभु तुम्हारा रस्तो सात प्रांत के केंद्र शुरुआत वाला सुन के तेरे वाचन एका मुख्य भूतग्रस्त मनुष्याला येशूने आणले. येशूने त्याचे भूत काढल्यावर त्या मुख्य मनुष्याला वार्ता प्राप्त झाली. तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, इस्रायलात असे कधी पाहण्यात झाले नव्हते. परंतु पारुनी म्हणू लागले, हा भूतांचा अधिपतीच्या छायेने मुखे काढतो. नंतर येशू त्यांच्या समर्थानं शिकवलं, राज्याच्या सुरुवातीची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुःखी बरी करत नगरातून आणि गावातून फिरत होता. तेव्हा लोकसमुदायानं पाहून त्यांच्या त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळून असलेल्या मेंढरासारखे ते गाजलेले आणि बांधलेले होते. तेव्हा तो आपल्या शिक्षणात म्हणाला, मी फार आहे खरे, पण कामकारी थोडे आहे. त्या सर्व पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस काम करी पाठवून द्यावे म्हणून त्याची प्रार्थना करा. सर्वचे वर्तमान पास मेरे यीशु तेरे द्वार आए. तेरे पास मेरे यीशु तेरे द्वार. विनती है हमारी, सुन ले मेरी पुकार. विनती है हमारी, सुन ले मेरी पुकार. आए तेरे पास मेरे यीशु तेरे द्वार. प्रिय बंधूंनो, माझ्या तुमचे बलिदान सर समर्पिताला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान होऊन आमच्या त्याच्या पवित्र
तुझ्या नावाचा गौरवात आम्ही हे दान तुला अर्पण करीत आहोत. या दानामुळे आम्हाला पवित्र कर व सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र इतिहासात समज सनातन परमेश्वरा आमचे नित्य व सर्व आभार मानले. हे योग्य व लाभदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू आम्ही परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्वसृष्टी मंडळाकडून तुझी आज्ञा पालन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावे हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व कीर्तनाबरोबर आम्ही सुद्धा तुझी आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. प्रभू तू खरतर पवित्र आहेस आणि पवित्राचा दुर्गम आहेस. ही दाणे गोड करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर त्यांना तुमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर परत स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यांनी वापर केली. तुझे आभार मानले आणि वापर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्जन घ्या आणि घ्या. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी केले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने त्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले व त्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून घ्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्या साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आनंदासाठी करा. श्रद्धेच्या रस्त्या आपण गोष्टी त्याच्या मनाच्या दत्ताच्या स्मरणात आम्ही तुला जीवनदायी वाटल व हाताने करतो. तुझ्या समोर वेळावेळेस तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्तात शरीर व सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे नीट व्हावे असे आम्ही विनंतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या क्षणी आमच्या आठवण कर. त्यांना वाक्यसभाचे दादा इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करून दे. आम्हाला सर्व जयकर देव माता नदी कुमारी मरिया संत योसेफ चित्रपती सारे उद्देशी व जगाच्या आरोग्य सर्व संतांसात आम्हाला शाश्वत जीवनाची बरे करेकर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू सुद्धा सुद्धा गौरव म्हणून आम्हाला पाहावे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याचे ज्ञान हे सर्व समर्पित ज्ञान तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. एक कुटुंब कसा आपण जेव्हा एकत्र येऊन विश्वासाने प्रार्थना करतात तेव्हा प्रभू विश्वासाने प्रार्थना येतो. आणि विशेष करून प्रभू म्हणतो ठीक फार आहे काम कधी करूया. आम्ही सर्वांनी प्रभूच्या शब्दाला प्रतिसाद देण्यास आम्हाला कृपा मिळावी म्हणून आपण ईश्वरच्या शब्दाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या
हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुनर्येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित जावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या कृष्णास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या सेवेकडे पहा आणि आम्हाला स्वर्गीय राज्यातील शांती व्यक्त देण्याची कृपा कर. तुम्ही पृथ्वी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास आनंदाने शांती करूया. जगाचे पापे दूर करणारे देवाची तो कृपा, ज्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. यीशु मेरे, यीशु मेरे, हम द्वार पे आए तेरे. जीवन है सपनों का मेला, जीवन है सपनों का मेला. बस एक सच है, तू ही अकेला. यीशु मेरे, यीशु मेरे. जिंदगी का सफर गमो यातना से भरा है. तू गमों के भंवर में बस एक ही आसरा है. आत्मा ये हमारी मांगती है सहारा. तुम ही आकर दिखाओ हमको अब तो किनारा. यीशु मेरे, यीशु मेरे.
की पुण्य की हमको तो पहचान देना, जब कभी भूल जाए अपनी मंजिल की राहें, जब कदम डगमगाए थाम लेना ये बाहें। यीशु मेरे, यीशु मेरे, हम द्वार पे आए तेरे, जीवन है सपनों का मेला, जीवन है सपनों का मेला, बस एक सच है तू ही अकेला। यीशु मेरे, ओ यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, ओ यीशु मेरे, यीशु मेरे। आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना। हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते। मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते। तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही। तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर। तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते। मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस। आमेन। देवाच्या चांगुलपणाची चव घेऊन पहा, देवावर आशा ठेवणारा धन्य। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाद्वारे तू आम्हाला परिपूर्ण जीवन व मुक्तीचे दान देतोस। या तुझ्या उपकाराची विस्मरण आम्हाला कधी होऊ देऊ नकोस। ही प्रार्थना मी आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभु तुम्हाबरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो व सरकार राहो। जा ख्रिस्तात शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे। कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना। हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस। संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे। या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो। तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास
योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा, म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. माझा अवतारणार मला वाटे प्रिय फार. माझा अवतारणार मला वाटे प्रिय फार. ज्या ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ज्या ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम देतो वारंवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम देतो वारंवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार.